राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही पण योजनांचे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाढवण्यात आले आहेत। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक झाली। त्यामध्ये सर्वात मोठा निर्णय सर्व शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे। पीएम किसान योजना या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता 2000 रुपये नसून डायरेक्ट 3000 रुपये करण्यात आले आहेत। तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये नसून आता तुम्हाला डायरेक्ट 3000 रुपये असणार आहेत। तर बघा 4 महिन्यातून एकदा तुम्हाला हे 2000 रुपये मिळत होते, परंतु आता तुम्हाला 2000 चं 3000 रुपये करण्यात आले आहेत। याचे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाढवण्यात आले आहेत। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने व राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याने सर्व शेतकरी आता खुश झाल्याचं पाहायला या ठिकाणी मित्रांनो मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, गेले 3 ते 4 दिवस झालं पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना आज हप्ता मिळणार, उद्या हप्ता मिळणार अशा ज्या काही अफवा पसरल्या गेल्या होत्या, त्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे की पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना हे दोन्ही हप्ते तुम्हाला 4000 रुपये येणार होते, परंतु यामध्ये शेतकऱ्यांची पडताळणी करून आता सर्व शेतकऱ्यांचा हप्ता हा वाढवण्यात येणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता समोर आलेली आहे। त्यामुळे आता बघा हा हप्ता वाढवताना प्रत्येक शेतकऱ्यांचा अर्ज, आता जो अर्ज आहे तुम्ही नमो शेतकरी योजनेचा अर्ज असू दे किंवा पीएम किसान योजनेचा अर्ज असू दे, दोन्ही अर्जांची सरकारकडून आता पडताळणी होणार आहे, म्हणजे छाननी होणार आहे। आणि यामध्ये जो कोणी चुकीचा शेतकरी आढळेल त्यांचा हप्ता कायमचा बंद सुद्धा करण्यात येणार आहे, असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आल्या की पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आता नसून डायरेक्ट 3000 रुपये तुम्हाला करण्यात येणार व नमोचे 2000 रुपये नसून आता राज्य शासनाच्या माध्यमातून नमोचे सुद्धा 3000 रुपये तुम्हाला करण्यात येणार। असं टोटल 3000 अधिक 3000 असं टोटल 6000 रुपये एकदम तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता येणार आहेत। परंतु हे पैसे कधी येणार याची तारीख सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी मित्रांनो आता उपस्थित होते। त्यामध्ये पत्रकारांनी सर्वात मोठा मुद्दा मांडला, प्रश्न विचारला की शेतकऱ्यांना आधीच कर्जमाफी झाली नाही, पीक विमा सुद्धा कमी मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसेच नाहीत, तुम्ही आता लवकरात लवकर पीएम किसान योजना व नमो शेतकरीचा हप्ता सोडा, असं जेव्हा मुख्यमंत्री व त्या ठिकाणी पंतप्रधानांना विचारलं तेव्हा त्यांनी काय म्हणले बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पत्रकारांनी विचारलं की तेव्हा सर्वात मोठा निर्णय सरकारने आता घेतलाय। त्यांनी स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून आता सांगितलंय की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्हींचा हप्ता आम्ही वाढवणार आहोत असं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। आणि तो आता 2000 रुपयांचा नसून त्यामध्ये प्रत्येक हप्त्याला आता 1000 रुपयांची वाढ देणार आहे, म्हणजेच 3000 रुपयेचा नमोचा हप्ता आणि 3000 रुपये पीएमचा हप्ता असं टोटल 3000 रुपये अधिक 3000 रुपये असं डायरेक्ट तुम्हाला 6000 रुपये एका विशिष्ट तारखेला तुम्हाला खात्यात येणार आहेत। खरोखरची तारीख तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येणार आहे, परंतु हा हप्ता वाढवताना सरकारच्या माध्यमातून अनेक शेतकरी आता अपात्र होणार आहेत। आता खरोखर शेतकऱ्यांची पडताळणी या ठिकाणी करण्यात येणार आहे। यामध्ये जवळजवळ 6 ते 7 लाख शेतकरी मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून बाहेर पडणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामधून आता बाहेर काढले जात आहे हे सुद्धा पाहणं या ठिकाणी मित्रांनो आता गरजेचं आहे। आणि तुम्हाला वाढवून जो 3000 रुपये अधिक 3000 रुपये म्हणजे डायरेक्ट 4000 रुपये तुम्हाला मिळणार होते, ते आता 6000 रुपये तुम्हाला नेमकं कोणत्या तारखेला तुमच्या बँकेच्या खात्यात येणार आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। यासाठी तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ फक्त मित्रांनो 2 मिनिटे लक्ष देऊन तुम्ही या ठिकाणी बघायचा आहे। नेमका आता सरकारने नवीन काय पात्रता लावली आहेत, हप्ता तर तुमचा वाढवलाय, त्याबरोबर नवीन अटी आणि पात्रता देखील या ठिकाणी सरकारने लावली आहेत। यामध्ये सरकारकडून आता तुमच्या अर्जांची पडताळणी म्हणजे छाननी होणार आहे, तुमचा अर्ज चेक करण्यात येणार आहे, म्हणजे सरकार आता तुमचा हप्ता वाढवून देणार आहे। त्याचबरोबर जे शेतकरी चुकीच्या मार्गाने पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजना
आतापर्यंत चुकीच्या मार्गाने त्यांनी हप्ते घेतले आहेत त्यांना यामधून कायमचं आता सरकारकडून वगळण्यात येणार आहे। मग तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल की नेमकं पात्रता सरकारच्या माध्यमातून नवीन कोणत्या लावलेत? तर बघा 2025च्या मागच्या मार्च महिन्याच्या 24 तारखेला तुम्हाला जो पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता सर्व शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळाला। त्यामध्ये जवळजवळ 10 ते 12,000 शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने हप्ता घेतल्याचं सरकारला या ठिकाणी मित्रांनो लक्षात आलंय। त्यामुळे तुम्हाला पीएम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना हा हप्ता येण्यासाठी सरकार तुमच्या अर्जांची त्या ठिकाणी पडताळणी आता करणार असल्याची मोठी माहिती समोर येते। म्हणजे तुमचा हप्ता वाढवलाय की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की तुमचा हप्ता वाढवलाय, परंतु यामध्ये सरकार तुमच्या अर्जांची पूर्णपणे छाननी करणार आहे। यामधून तुम्ही बाहेर निघताय की काय हे सुद्धा आता पाहणं गरजेचं आहे। यादी सुद्धा समोर आलेली आहे, तुम्ही यामधून अर्जामधून या बाहेर पडताय का आहे असं राहताय हे नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की तुमचा हप्ता वाढवलाय, परंतु सरकारच्या माध्यमातून काही अटी लावल्या आहेत, काही पात्रता लावल्या आहेत। या अटी पात्रता बघणं तुमच्यासाठी गरजेचं आहे। बघा, यामध्ये आता सरकार तुमच्या अर्जांची छाननी करणार आहे। यामध्ये सरकार आता तुमचं रेशन कार्ड जे पिवळे किंवा केशरी आहे तर ते यामध्ये काय चेक करणार आहे, कसं चेक करणार आहे, काय चेक करणार आहे हे पण सांगणार आहे। त्यानंतर तुमचं आधार कार्ड सुद्धा सरकार आता चेक करणार आहे, तुमचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा सरकार चेक करणार आहे। यामध्ये जर तुम्ही दोषी आढळला तर तुमचा हप्ता कायमचा सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात येणार आहे। ही एक वाईट बातमी तुमच्यासाठी असू शकते, परंतु सरकारने तुम्हाला चांगली बातमी सुद्धा दिल्या, ती म्हणजे नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना यामध्ये तुमचा हप्ता वाढवण्यात आलेला आहे। तर बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कायम तुम्हाला आता यावा असं वाटत असेल, तसेच पीएम किसान योजनेचा हप्ता कायम तुम्हाला इथून पुढे 5 वर्षापर्यंत यावा असं वाटत असेल तर सरकारने कोणकोणत्या अटी पात्रता लावल्या आहेत हे नक्की बघा। कालच मंत्रिमंडळाची एक बैठक झाली, त्यामुळे सरकारने त्याच्या अर्ज जे आहे तर तो छाननी करण्याचं सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी आदेश दिले आहेत। कालपासून पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही पण अर्जांची तुमच्या अर्थात छाननी सुरू झालेली आहे, तपासणी सुरू झालेली आहे। मग यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुमचं रेशन कार्ड या ठिकाणी चेक केलं जाणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सर्वांनी फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे। तुम्हाला पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना तुमच्या बँकेच्या खात्यात वाढवून जो हप्ता आहे तर तो नेमकं कधी मिळणार आहे याची तारीख सुद्धा पुढे सांगणार आहे। परंतु सरकारने खरोखर तुमची अर्जांची आता पडताळणी तपासणी सुरू केली आहे। ही खरी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजणार आहे। तर बघा, त्यात तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता डायरेक्ट 3-3 हजार असं 6,000 रुपये आता करण्यात आलेला आहे। यासाठी तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर ते चेक आता सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं पिवळं व केशरी रेशन कार्ड नाही त्यांना वाढवून हप्ता तर मिळण्याचं लांबच, पण त्या योजनेच्या माध्यमातून या दोन्ही पण तुम्हाला कायमचं वगळलं जाणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्याचं कारण म्हणजे सरकारचं स्पष्टपणे आता म्हणणं आहे की तुम्हाला आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड यासाठी देतो ज्यांचं उत्पन्न आहे, आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड त्यांनाच देतो जे गोरगरीब नागरिक आहेत, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं त्यासाठीच आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड देत असतो। परंतु तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड नसेल तर डायरेक्ट तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून वगळण्यात येणार आहे। बघा, आता पात्रता तुम्हाला सांगत आहे, यामधील शेवटच्या पात्रते सांगणार आहे। शेवटची पात्रता तुम्ही ऐकल्यानंतर त्यामधून अनेक शेतकरी आता बाद होणार आहेत। तर शेवटची पात्रता कोणती आहे नक्की बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारच्या माध्यमातून काय झालंय की बोगस पद्धतीने अनेक शेतकरी आता सावकार असून श्रीमंत असून पण पीएम किसान योजना नमोचा हप्ता घेत आहेत। यासाठी आता सर्वांची पडताळणी सरकारने सुरू केली आहे। तुमचा हप्ता कधी मिळणार आहे याची तारीख सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून तुमच्या अर्जांची पडताळणी या ठिकाणी आता करण्यात येत आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून आता पात्रता लावलेल्या आहेत। आता शेवटच्या पात्रतेमधून जवळपास जास्त शेतकरी यामधून वगळण्यात येणार आहे। त्यामुळे फक्त 2 मिनिटे तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ या ठिकाणी बघायचा आहे। बघा, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना याचा हप्ता जो वाढवण्यात आलाय तर तो कधी मिळणार आहे याची तारीख सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु यामध्ये ज्या पात्रता सरकारने लावल्या आहेत त्या बघणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही सुद्धा या योजनेच्या माध्यमातून कायमचे वगळले जाऊ शकता। दुसरी पात्रता बघा, आता सरकार तुमचं उत्पन्न चेक करणार आहे।
2025 मार्च 24 तारखेला 19वा हप्ता पीएम किसानचा तुम्हाला खात्यात मिळाला, तर यामध्ये अनेक शेतकरी आता गैरप्रकार करताना आढळून आले आहेत। म्हणजे त्यांचे उत्पन्न 10 लाख 15 लाख इतकं असताना सुद्धा, अशा प्रकारे जास्तीत जास्त उत्पन्न असताना सुद्धा अनेक शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतले आहेत। तसेच सर्वात मोठा गैरप्रकार आता सापडला आहे तो म्हणजे एका शेतकऱ्यांनी डायरेक्ट वेगवेगळ्या बँकेचे खाते खोलून 15 हप्ते एकट्यानेच घेतले आहेत। 15 हप्ते घेतलेले म्हणजे काय की एका शेतकऱ्याने बघा 15 शेतकऱ्याचे एकदमच त्या एका शेतकऱ्याने हप्ते घेतलेत। आता हा गैरप्रकार लक्षात आल्याने सरकारच्या माध्यमातून तुमच्या अर्जांची छाननी सुरू करण्यात आल्या। अनेक शेतकऱ्यांना यामधून बाहेर काढलं जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला पात्रता सांगतोय, काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। या पात्रतेमध्ये तुम्ही नाही बसला तर तुम्हाला या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार नाही, पीएम किसानचा हप्ता पण नाही आणि नमोचा पण हप्ता नाही। तारीख आता ही जवळ आल्या, तुम्हाला लगेचच आता पीएमचा नमोचा हप्ता मिळणार आहे, वाढवून पण मिळणार आहे। परंतु आता या अर्जांच्या म्हणजे पडताळणीमध्ये तुम्ही जर नाही बसला तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। त्यामुळे बघा आता सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता आज मिळणार उद्या मिळणार या अफवा पसरू लागल्या आहेत, परंतु या अफवा खोट्या आहेत। त्यापासून सर्वांनी सावध राहायचं आहे। फिक्स कोणत्या तारखेला पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमोचा हप्ता फिक्स कोणत्या तारखेला 100% मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगण्यात येणार आहे। त्यासाठी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे। बघा सरकारच्या माध्यमातून आता पहिली पात्रता जी तुम्हाला सांगितली ती म्हणजे रेशन कार्ड तुम्हाला तपासलं तुमचं जाणार आहे। त्यानंतर दुसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमच्या घरातील लोकांचं उत्पन्न सगळं चेक केलं जाणार आहे। म्हणजे उत्पन्न चेक केलं जाणार आहे म्हणजे काय की मित्रांनो, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पेक्षा जास्त असेल तर नमोचा हप्ता पीएमचा हप्ता दोन्ही पण तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे बंद करण्यात येणार आहे। आणि त्यासाठी मित्रांनो आता सगळ्यात जास्त तुम्हाला शेवटची पात्रता या ठिकाणी सांगत आहे, सगळ्यात जास्त यामधून अपात्र शेतकरी होणार आहेत। शेवटची पात्रता बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा या ठिकाणी लक्षात ठेवा, आता शेवटची पात्रता तुम्हाला सांगणार आहे ती आहे तुमच्याकडे आधार कार्ड जर असेल आणि आधार कार्डाचा झेरॉक्स तुमच्या पीएम किसान योजनेचा अर्ज भरताना किंवा नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरताना तुम्ही जर आधार कार्ड तुमचं दिलं असेल तर तुम्हाला आता काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। अन्यथा तुम्हाला सुद्धा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता व नमोचा 7वा हप्ता देण्यासाठी सरकारला अडचण येऊ शकते, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले। बघा शेतकऱ्यांना हा हप्ता आता मिळेल, परंतु आता ही तुम्ही दुरुस्ती केल्यानंतरच मिळेल। तर बघा काय पात्रता आहे, बघा या ठिकाणी सर्वात मोठी आनंदाची बातमी आल्या, तुमच्यासाठी आता हप्ता वाढवलाय, परंतु आता शेवटची पात्रता काय लावल्या बघा, आधार कार्डच्या बाबतीत आता बदल करण्यात आलाय, तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघा। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड काढून 10 वर्ष पूर्ण झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना सरकारने तातडीची सूचना त्या ठिकाणी केली आहे की तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की अपडेट करायचं आहे म्हणजे नेमकं त्या ठिकाणी काय करायचं आहे, तर बघा शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, अपडेट करण्यासाठी आता काय असतं, तुमचं आधार कार्ड जे असतं त्यावरती कधी कधी तुमचं नाव वेगळं असतं, जन्माच्या दाखल्यावरती नाव वेगळं असतं, तुमच्या पॅन कार्डवरती नाव वेगळं असतं, मतदान कार्डवरती नाव वेगळं असतं। आता सरकार काय म्हणतंय, तुमच्या कागदपत्रावरती तुमचं नाव सगळ्यावरती सेम टू सेम आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे। म्हणजे पॅन कार्ड असू द्या, जन्माचा दाखला असू द्या, मतदान कार्ड असू द्या किंवा इतर कोणती कागदपत्र असू द्या, तर त्यावरती सेम टू सेम सगळ्यावरती नावं सेम टू सेम आहे का तुम्ही एकदा चेक करायचं आहे, तरच तुम्हाला पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना हप्ता मिळणार आहे। अन्यथा अडचण येऊ शकते असं सरकारचं म्हणणं आहे। कारण शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना याचा जो अर्ज आहे तर तो पडताळणी करणार आहे। तर पडताळणी म्हणजे काय, तपासणी करणार आहेत। तर तपासणी कोण करणार आहे, तर एक मशीन आहे मित्रांनो, तर ती मशीन तुमचं अर्जांची पडताळणी करणार आहे, तपासणी करणार आहे। जर पहिला काय होत होतं की तुमचा अर्ज चेक करताना माणसं होती, मग माणसं काय करत होती, तुमचं जे अर्ज आहे तर त्यामध्ये थोडीशी चुकी असली तर ते माफ केलं जायचं, परंतु आता माणसं हे चेक करणार नाहीत तर डायरेक्ट मशीन चेक करणार आहे। मशीन चेक करत असताना या अर्जामध्ये थोडंसं तुमचं नाव वेगळं असलं आधार कार्डवरती पॅन कार्डवरती थोडं जरी वेगळं असलं तर डायरेक्ट तुमचा अर्ज बाद करण्यात येणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या आधार कार्डवरती तुमचं नाव सेम टू सेम आहे का, जन्मतारीख सेम टू सेम आहे का, जन्माच्या दाखल्यावरती तशीच आहे का, तसेच तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड यावरती रेशन कार्ड नावं सगळ्यावरती सेम टू सेम आहे का हे चेक करायचं आहे। समजा जर नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, आधार कार्ड जे अपडेट करायचं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आधार कार्ड बनवून मिळते त्या ठिकाणी जायचं आहे। तुम्हाला 2 ते 3 तासामध्ये
तुमच्या आधार कार्डवरील जन्माच्या दाखल्यावरील जी काय तुमची नाव आहे, जी काय तुमची जन्मतारीख आहेत, तर ती सेम टू सेम आहे अशी आहेत का हे तुम्हाला चेक करून तुम्हाला त्या ठिकाणी दुरुस्त करून मिळते। ही सर्व अपडेट तुम्हाला या ठिकाणी आता मिळून जाणार आहे। तर राहिला विषय आता तुम्हाला कधी येणार आहे हप्ता, तर बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सूत्रांकडून माहिती मिळते की तुम्हाला जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला पीएम किसान व नमोचा हप्ता एकत्र मिळणार आहे। परंतु यामध्ये एक राहिला प्रश्न की तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की नेमकं वाढवून मिळणार आहे का आहे असा मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून आता सूत्रांकडून समजतंय की आता तुमचा हप्ता तो वाढवण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या गरजा बघून, वाढती महागाई बघून आता सरकार डायरेक्ट तुमचा हप्ता वाढवण्यात येणार आहे यावर विचार करते असं समजतंय। परंतु यावेळी आता हप्ता वाढवण्यात येणार का याबद्दल अद्याप माहिती आलेली नाही, परंतु आता लवकर तुमचा हप्ता या ठिकाणी वाढवून मिळण्याची दाट शक्यता आहे। कारण वाढती महागाई लक्षात घेऊन सरकार आता शेतकऱ्यांबद्दल पॉझिटिव्ह विचार करत आहे असं सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळते। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।